सुरुवातीलाच आपण संगणकावरील जो हल्ला झालेला हॅकर्सनी त्याची बातमी पाहूया। जगभरातील जवळपास 74 देशांवर सायबर अटॅक करण्यात आलाय। हॅकर्सनं रॅन्समवेअरच्या मदतीने जवळपास 50,000हून अधिक संगणकांवर निशाणा साधलाय। सायबर हल्ल्यानंतर संगणक पूर्णतः ठप्प झालेत। रॅन्समवेअरच्या या सायबर हल्ल्यात ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य सर्व्हिस देखील पूर्णतः बंद झाली आहे। रॅन्समवेअर हा संगणकीय व्हायरस असून तो संगणक निकामी करून टाकतो। तसंच संगणक वाचवण्यासाठी एका ठराविक किमतीची मागणी हॅकर्सकडून केली जाते। जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या या रॅन्समवेअर संगणकीय विषाणूबाबत सायबर अॅनालिस्ट अक्षय जोशी यांनी झी24 तासला सविस्तर माहिती दिली आहे, ती आपण पाहूया। रॅन्सम व्हायरस नेमका आहे काय आणि तो कसा काम करतो, म्हणजे काय सध्या त्याचं स्टेटस? रॅन्समवेअर हा एका प्रकारचा मालवेअर आहे। ते तुमच्या कॉम्प्युटरमध्ये काहीतरी व्हल्नरेबिलिटी वगैरे शोधून घुसतं, आणखीन ते घुसल्यानंतर पूर्ण सगळ्या फाईल्स लॉक करून टाकतं, म्हणजे एन्क्रिप्ट करून टाकतं। त्या फाईलना डिक्रिप्ट करण्यासाठी जो आपल्याला पासवर्ड लागतो त्याच्यासाठी ते आपल्याकडून पैसे मागतात। सो आपल्या नॉर्मल वर्ल्डमध्ये जशी रॅन्सम मागतात तसंच एक कॉम्प्युटरमधला रॅन्सम असं म्हणू शकतो। म्हणजे नेमकं काय आता स्क्रीनच्या इथे मला दिसतंय की हे नेमकं काय आहे? समजा तुमच्यावरती रॅन्समवेअर अटॅक झाला असेल तर मग असं काहीतरी तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, ज्याच्यामध्ये इथे एक टायमर असतो। त्याच्यामध्ये ते सांगतात की ह्या वेळानंतर तुमच्या सगळ्या फाईल्स आम्ही डिलीट करून टाकू, आणखीन तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे जे या बिटकॉइन ॲड्रेसवरती तुम्हाला द्यायचे। जर तुम्ही ह्या ॲड्रेसवरती आम्हाला पैसे पाठवलेत तर आम्ही तुम्हाला पासवर्ड देऊ, ज्याच्याने तुमच्या सगळ्या फाईल्स अनलॉक होऊन जातील। हे नेमकं कोण करतं? म्हणजे हे आता क्रिमिनल अंडरग्राऊंड जसं आपल्या नॉर्मल लाईफमध्ये असतं तसं सायबरमध्ये पण अंडरग्राऊंड एक असतं, ज्याच्यामध्ये लोक नेफेरियस गोष्टी करून पैसे कमवायला ट्राय करतातच। सो ते लक्ष ठेवतात कुठे काय ओपनिंग मिळतंय आणि त्याच्यामधून पैसे कमवायला ट्राय करतात। सो हे त्याच्यामधलाच एक टाईप आहे। हा व्हायरस जो आहे हा पहिल्यांदाच असा होतो आहे की याआधी खूप वर्षांपासून चालू आहे असं। आणखीन त्याच्यासाठी एक nomorransom.com म्हणून एक साईट पण आहे, जी सगळ्या आतापर्यंत रॅन्समवेअर जे आले आहेत, जे त्यांना डिक्रिप्ट करता आले आहेत, म्हणजे न पैसे देता तुम्हाला मग त्या फाईल अनलॉक करता येतील याची लिस्ट पण दिलेली आहे। पण हा वाला स्पेसिफिक आहे तो नवीन असल्यामुळे ते अजून डिक्रिप्ट करता आलेलं नाही कोणाला। सध्या या व्हायरसची काय तीव्रता किंवा या व्हायरसने किती मोठा धुमाकूळ पूर्ण जगात घातलाय? प्रचंड जास्त तीव्रता आहे असं मी म्हणू शकेन, कारण 99 कंट्रीज आहेत ज्या ह्या रॅन्समवेअरनी अफेक्ट झाल्या आहेत। सर्वात जास्त अफेक्ट नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस जे इंग्लंड आणि स्कॉटलंडचं आहे, त्यांच्या 40 ऑर्गनायझेशन ह्याच्यामुळे अफेक्ट झाले आहेत आणि त्यांचा मेजर डेटाबेस वगैरे सगळा त्याच्यामध्ये असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात लोकांना सध्या ह्याचे। आणि अशा प्रकारच्या व्हायरसपासून वाचायचं असेल तर आपल्याला नेमकं काय करावं? आता स्पेसिफिक हा व्हायरस घेतला आपण एक्झाम्पल म्हणून, तर मग एक मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्येच व्हल्नरेबिलिटी असल्यामुळे ते आतमध्ये घुसू शकले। सो मायक्रोसॉफ्टने त्याच्या अपडेट सगळ्यांना पाठवल्याच होत्या। सो विंडोज अपडेट जे आपण नॉर्मल करतो त्याच्याने हा अटॅक थांबला असता। पण आता जुन्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत विंडोज XP वगैरे, त्यांना ह्याच्या अपडेट्स आल्या नाहीत, कारण त्यांच्या अपडेट्स बंद करून ठेवल्या आहेत मायक्रोसॉफ्टने। सो त्या सगळ्यांना मग ऑटोमॅटिकली तो व्हायरस अफेक्ट झाला। सो त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक नवीन अपडेट काढलेली आहे, जे जुने ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ते पण डाउनलोड करू शकतात। ते केल्यामुळे मग ह्याचं टाळता येईल असं म्हणू शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।